माझे लक्ष्मण हाकेंना एक विनंती आहे. कोल्हापुरी भाषेमध्ये उगाच सहज जर बोलायचं झालं तर तुम्हाला कोल्हापूरच्या माणसाने म्हणलं असतं, लक्ष्मणराव कशाला चालत्याला वाडा उडवून घेतायसा. तसं मी काल तुमची सगळी प्रेस बघितली. तुम्ही असं बोलत होता तुम्ही जसं काय आमच्या सरकारचा प्रवक्ता आहे. आणि मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत. ते ज्या ज्या वेळेस जी भूमिका घेतील त्याचा विरोध करण्याचा ठेका तुम्हाला दिलाय कोण? अरे बाबा, तुम्हाला माहिती आहे कुणबी आरक्षणाचा लाभ हा काय या 3 वर्षात घेतला जात नाहीये. कुणबी हा शब्द 1967 पासून ओबीसीच्या यादीत आहे, मूळ ओबीसीच्या यादीत आहे. 2002चा कायदा असेल किंवा 4 ला झालेल्या सुधारणा असतील किंवा 2012 असेल, ह्या कुणबी मराठा कुणबी मराठा ह्या ज्या नोंदी आहेत ह्या लोकांना त्यामध्ये ठेवूनच आरक्षणाचा लाभ सुरू आहे ना. असे मी कितीतरी IAS IPS अधिकारी दाखवू शकतोय की त्यांनी कुणबी आरक्षणाचा लाभ घेऊन म्हणजे IPS पद घेतलेला आहे किंवा पद घेतलेला आहे, काय घेतलेला आहे. पण ह्या 2-3 वर्षामध्ये जे आंदोलनं झाली त्याच्यातनं काय पूर्वलक्षी प्रभावात म्हणजे ह्या 3 वर्षापूर्वीच्या आंदोलनात काय 1967 नाव घातलं गेलं काय मध्ये का 2002ला कुणबी दोनदा आतमध्ये घुसवली गेली काय? तसं नाही आहे लक्ष्मण, लक्षात ठेवा. मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे, तुमच्यापाशी जे काही ज्ञान असेल का नाही ते आपण जाहीर प्लॅटफॉर्मवर एकदा चर्चेला बसू. मराठा समाज जो काय, मराठा शब्द ज्यांच्या नावापुढे लागलेला आहे ते असे लाखो मराठे आज ह्या आरक्षणापासून वंचित आहेत. पण ज्या मराठ्यांना आपल्या नोंदी कुणबी कुठेतरी दफ्तरात असतील हे माहीतच नव्हतं, केवळ अशा मराठ्यांना आता आरक्षणाचा लाभ मिळायला लागला. हो, ते पण 2-3 लाखाच्या आसपास आहे. तुम्ही एवढं वर बडवून घ्यायची काय गरज आहे? टीर बडवून घ्यायची काय गरज आहे? बरं, आम्ही आझाद मैदानावर निघत असताना सांगत काय होतो की बाबा जो 2 सप्टेंबरचा GR आहे त्या 2 सप्टेंबरच्या GR नुसार ज्यांच्याकडे मराठा नोंदी आहेत अशांना काहीच लाभ मिळणार नाही. 8,500 गाव आहेत मराठवाड्यातली, त्यापैकी 7,000 गावात नोंदच नाही, अशांना काहीच मिळणार नाही. हे आम्ही सांगत असताना तुम्ही काय बोंबलत फिरत होता? बघा 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 बघा, आता सगळं ओबीसीचं आरक्षण संपलं आरक्षण संपलं. अरे, आणि आता तुम्ही काय म्हणताय? 4 नोंदी गेल्या तर तुम्ही मनोज जरांगे पाटील थे वाचून असायला लागले. अरे, कुठल्या तरी एका भूमिकेवर ठाम राहावा. माझं लक्ष्मणराव असं म्हणणं आहे की आमचा हा प्रत्येक ग्रास रूटच्या प्रत्येक घराघरातल्या माणसांचा हा प्रश्न तयार झालेला आहे. तो भावनेच्या पुढे गेलेला आहे. तुम्हाला मी व्यक्तिगतरित्या सुद्धा त्या दिवशी भेटल्यावर समोरासमोर सांगितलं होतं पहिल्याच भेटीत की तुम्ही मराठा जातीच्या विरोधात बोलताना संयमाची भाषा ठेवा, जात म्हणून ठेवा. तुम्हाला जर कोणी आदर करायचा, रिस्पेक्ट करायचं जर अपेक्षा असेल का नाही तर तुम्ही सुद्धा रिस्पेक्ट करा. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही आगीत तेल ओतणं हे जरा बंद करा. कोणत्या पण भूमिकेचा विरोध करणं आणि आपण लाईमलाईट राहण्यानं तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, पण महाराष्ट्रातल्या ओबीसी आणि मराठ्यांमधली दरी वाढायला लागलेली आहे. मनोज जरांगे पाटील तुमच्या विरोधात बोलायलेत का? मनोज जरांगे पाटील तुमच्या सगळ्यांच्या कोणत्या सामान्य लोकांना बोलायलेत का? जे सत्तेत नसलेल्या ओबीसी नेत्याला बोललेत का? सत्तेत जे नेते मंत्री आहेत त्यांच्या विरोधात ते बोलायला लागलेत, ते आम्ही बघून घेतो ना. आम्ही त्यांना काय समजावून सांगतो, पण तुम्ही मध्ये तोंड खुपसू नका. माझी विनंती आहे, तुम्ही आगीत तेल होतो नका. काही दिवस जरा शांत राहा. नवनाथ वाघमारे असतील, त्यांनी त्यांची भाषा बंद करावी काही दिवस. दुसरे कुणी अजून 1-2-4 लोक आहेत त्यांचं नावं घेण्यात काही एवढे हे नाहीये. पण माझं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही काय करा, उगाच थोडे दिवस शांत राहा. महाराष्ट्रातलं वातावरण निवळल. आम्हाला जे काही गोष्टी मांडायच्यात बोलायच्यात ते मराठा समाज बोलल. आणि ज्यावेळेस सरकार काय निर्णय घेईल त्याच्यानंतर तुम्ही बोलायला सुरू करा. किंवा चांगल्या भाषेत काय बोलता येत असेल तर आपण कुठल्याही जाहीर प्लॅटफॉर्मवर बसू. मी माझा पक्ष अभिनिवेश सोडतो, मी पक्षाच्या भूमिका सगळ्या बाजूला ठेवतो, ते पक्षाचे कापड काढून ठेवतो आणि आपण दोघंजण चर्चा करू. तुम्हाला जे काही कास्ट सेन्सस पासून बोलायचं आहे किंवा तुम्हाला ओबीसी रिझर्वेशनच्या बाबतीतल्या ज्या काही एलिजिबिलिटीच्या संदर्भानं बोलायचं आहे, म्हणजे ज्या तुम्ही काय 2-4 टर्मिनॉलॉजीज बोलताय, सोशल जस्टिस वगैरे वगैरे, हा, किंवा बॅकवर्डनेस, सोशल इकॉनॉमी, सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस, तुम्ही काय बॅकवर्ड आहे का, काय आहे का, या सगळ्याची प्रश्नांची उत्तरं देतो. धनगर समाज हा सुद्धा एक क्षत्रिय समाज आहे, लक्षात ठेवा. तलवारी घेऊन आटकेपार झेंडे रोवण्यामध्ये त्यांच्या सुद्धा भूमिका आहे. धनगर समाज म्हणजे स्वतःला क्षत्रिय समजणारा समाज आहे. पण तो क्षत्रिय आज आरक्षणाचा लाभ घेतोय आणि मराठा क्षत्रिय आरक्षणात नाही.
धनगर समाजाला तेवढाच दर्जा होता ना. आणि तुम्हाला कुठं काय हे झालं? मला एक सांगा, माळी समाज बागायतदार समाज होता, माळी समाजात ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतो का? माळ्याला एखाद्या मंदिरात प्रवेश नव्हता आणि तिथं मराठ्याला प्रवेश होता, असं कधी झालेलं आहे का? अरे आपण सांस्कृतिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या सगळे आपण एक आहे. फक्त राजकारण्यांच्या मागच्या म्हणजे 1990च्या आसपास ज्या काही चुका झालेल्या आहेत, धोरणात्मक चुका झालेल्या आहेत, त्या गोष्टीचे परिणाम आज महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने चाललेला आणि आपला हे कुठेतरी बसून सोडवावं लागणार आहे. मराठा समाज हा बहुजन समाजाचा एक अंग आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण देत असताना पहिल्यांदा मराठा समाजाला सुद्धा त्या आरक्षणामध्ये समावेश ठेवला होता. याचं कारण आहे की तुम्ही आम्ही बहुजन, सगळे बहुजन एकत्र आपण पिचले गांजलेले होतो. ह्या गोष्टीचा विचार करा. शिवशाहू फुले आंबेडकरांचा आपण विचार करतोय. बाबासाहेबांनी सुद्धा कधीच मराठा जातीला आरक्षणापासून लांब ठेवा असं वाक्य उच्चारलेलं नाहीत. मग तुम्ही आज कोण आहे? हे संविधानात असं एकही कलम नाही की ज्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचा विरोध करतील. तुम्ही आयोगापेक्षा मोठे आहे का? राज्य मागासवर्ग आयोग, शुक्र कमिशन हा सर्वोच्च आहे आरक्षण कोणाला द्यायचं किंवा न द्यायचं सांगायला. तर त्या आयोगानं सुद्धा मराठ्यांच्या शिफारसी कडून मराठा समाज मागासलेला असं दाखवले. सामाजिक मागास आहे, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे असं सिद्ध केलं. मग तुम्ही कोण आहे? आपण एकदा बसू, जाहीर ठिकाणी बसू आणि त्याच्यावर आपण विचार करू, चिंतन करू. तुम्ही विनाकारण असं मराठा समाजाला विरोध करायला असं दाखवू नका. धनगर मराठा व्हायचा प्रयत्न होतो, पुन्हा ओबीसी मराठा असं विनाकारण उत्तुष्ट तयार होतं. ह्या अशा गोष्टी टाळा. धन्यवाद.